सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत लहान मुलावरील हल्ले, नागरिकांचा मृत्यू, मनपा आणि सरकारच्या बाबतीत निष्क्रियता या प्रश्नावरती तीव्र नाराजी व्यक्त केली। अध्यक्ष महोदय, माननीय न्यायालयाने म्हटलेलं आहे की अशा घटना भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या ठरतात, तरीही नगरपालिका मनपाचं प्रशासन हे झोपलेलं आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या जालना शहरातला मूळ प्रश्न होता, त्याला खरं पुन्हा त्यात काही जोडलं गेलं। अध्यक्ष, माझ अर्जुन नगरमध्ये श्रद्धा पाटोळे नावाची 7 वर्षाची मुलगी आई वडिलाच्या समोर कुत्र्याने उचलून नेली आणि संपूर्ण मुलगी अध्यक्ष महाराज खाऊन टाकली, मारून टाकली। मावली नगरमध्ये परी गोसावी ही 3 वर्षाची मुलगी अध्यक्ष महाराज, हिलाही कुत्र्याने उचललं आणि तिला मारून टाकलं। अध्यक्ष महोदय, चंदनझिरामध्ये गौरव खरात या 4 वर्षाच्या मुलाला याचे लचके तोडले। अध्यक्ष महाराज, मुलंच काय अध्यक्ष महाराज, पण पोलीस सुद्धा सुरक्षित नाही। भोकरदनमध्ये किशोर मोरे नावाचा पोलीस कॉन्स्टेबल, याचेही लचके अशाच कुत्र्याने तोडले। अध्यक्ष महाराज, 15 दिवसामध्ये 93 लोकांवर या कुत्र्यांनी हल्ला केला अलीकडच्या कालखंडामध्ये। अध्यक्ष महोदय, रस्त्यावरती आता कुत्र्याची दहशत आहे, टोळ्यांची दहशत तर होतीच अध्यक्ष महाराज, पण आता या नवीन टोळ्या जन्माला आलेल्या आहेत कुत्र्यांच्या, आणि या टोळ्यांच्या माध्यमातून जर 15 दिवसामध्ये 93 लोकांवरती हमला होत असेल तर मनपा प्रशासन किंवा राज्य सरकार कोणती गंभीर स्वरूपाची कारवाई करतं? अजून कोणी सांगायचं राहिलं अध्यक्ष महाराज तुम्हाला? सर्वोच्च न्यायालय, या देशाचं सर्वोच्च न्यायालय तुम्हाला सांगतं की याचं निर्बीजीकरण करा, यांना शेल्टर हाऊसमध्ये ठेवा। मला धन्यवाद द्यायचे आमच्या जिल्हाधिकाऱ्याला की त्यांनी हा प्रयत्न आपल्या स्वतःच्या पातळीवर, अमित शाह मित्तलने हा प्रयत्न आपल्या पातळीवर केला। आता आमच्या नवीन आयुक्त शर्मा यामध्ये प्रयत्न या ठिकाणी करतात। अध्यक्ष महाराज, 25 संघटनांनी निवेदन दिलेले आहेत की अशा प्रकारच्या या टोळ्या उद्ध्वस्त केल्या पाहिजे कुत्र्यांच्या। अध्यक्ष महाराज, का सरकार आणि मनपा सरकार का कमी पडतं? अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा अध्यक्ष महाराज, तातडीनं वार लेवलवर या सर्व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कधी केला जाईल? या टोळ्या नेस्तानाबूत केल्या जाईल का? त्यांचं निर्बीजीकरण असेल किंवा त्यांचं शेल्टरमध्ये ठेवणं असेल, यासाठी जो काय निधी मनपाला लागेल तो निधी राज्य सरकारच्या वतीनं पुरवला जाईल का? आणि कुत्र्यांचा बंदोबस्त या ठिकाणी केला जाईल का? एवढी विनंती मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो आणि मुर्जी भाईला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी मला संधी दिली।